नांदेड येथील भक्ती लॉन्स या ठिकाणी भाजपचा मराठवाडा विभागीय मेळावा या ठिकाणी होत आहे। दरम्यान मराठवाड्यातील भाजपचं संघटन वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी भाजपच्या नेते मंडळीकडून होताना पाहायला मिळते। कारण अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर या ठिकाणी जो काँग्रेसचा गड समजला जाणारा हा नांदेड जिल्हा होता, तो नांदेडचा काँग्रेसचा हा गड ढासळला गेला आहे आणि त्यानंतर या ठिकाणी भाजपची जी पक्षबांधणी चालू आहे त्या संदर्भात ही मराठवाडा विभागीय बैठक घेण्यात आली आहे। या ठिकाणी वेगवेगळे नेते कार्यकर्ते यांचा या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश झाला आहे। तर या ठिकाणचे प्रसिद्ध उद्योजक कवळे गुरुजी हे आपल्यासोबत आहेत। त्यांनी अशोक चव्हाणांच्या मार्गदर्शनाखाली आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। काय सांगणार, एक उद्योजक ते राजकीय प्रवास आपला सुरू झालेला आहे, पुन्हा अशोक चव्हाणांसोबत आलात, काय भावना आहेत? कसं आहे, ह्या देशामध्ये नरेंद्र मोदीजीशिवाय पर्याय नाही आणि मोदीजीचं जे व्हिजन आहे देशाला महाशक्ती बनवण्याचं व्हिजन आहे आणि म्हणून या ठिकाणी अशोकराव चव्हाण साहेबांनी विचारपूर्वक निर्णय घेतलेला आहे की भाजपमध्ये प्रवेश घेण्याचा आणि आम्ही त्यांच्यासोबत आहोत। अशोकराव साहेब जो निर्णय घेतील त्यांच्यासोबत आम्ही होतो आणि त्यामुळं मोदीजींचं काम, महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजीचं काम खरं म्हणजे भ्रष्टाचारमुक्त आणि विकासाचं राजकारण करणारा हा पक्ष आहे आणि म्हणून या ठिकाणी अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही भाजपमध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि निश्चितच जिल्ह्यामध्ये भाजपचे पूर्ण 100% ताकदीनं या ठिकाणी विधानसभेवर सगळे आमदार मंडळी निवडून आलेली आहेत आणि इथून पुढं होणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील, महापालिका असेल, नगरपालिका असतील, पंचायत समिती, जिल्हा परिषदा, ह्या सगळ्या निवडणुका या भाजपच्या एक हाती सत्ता ह्या जिल्ह्यामध्ये राहील एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छितो। ज्या पद्धतीनं आज मराठवाडा विभागीय बैठक होत आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी उद्योगमंत्री उदय सामंत हे आज नांदेड शहरामध्ये होते। औद्योगिक वसाहतीमध्ये त्यांनी आज बैठक घेतलेली आहे। त्या संदर्भात उद्योगासंदर्भात तुम्ही काही त्यांच्याशी तुमचा काही पत्रव्यवहार झाला आहे का की नवीन उद्योग नांदेड जिल्ह्यात यायला पाहिजे? निश्चित नांदेड जिल्ह्यामध्ये उद्योग येणं अत्यंत आवश्यक आहे कारण ह्या जिल्ह्यामध्ये भौगोलिक सामर्थ्य खूप मोठं आहे। कारण ह्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गोदावरीसारखी प्रचंड मोठी नदी आहे, पाण्याचं खूप चांगलं इथं स्तोत्र आहे, गाळाच्या सुपीक जमिनी आहेत, सूर्यप्रकाश भरपूर आहे आणि त्यामुळं हा जिल्हा खूप मोठा जिल्हा आहे। महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जिल्हा, नगरच्या नंतर हाच जिल्हा या ठिकाणी मोठा जिल्हा आहे आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये उद्योग मोठ्या प्रमाणात येणं अपेक्षित आहे आणि निश्चित उदयजी सावंत साहेबांच्या मार्फत या जिल्ह्यामध्ये वेगवेगळे उद्योग कृष्णूर MIDC असेल, वेगवेगळ्या MIDCमध्ये आणण्यासंदर्भात आम्ही त्यांच्यासोबत पाठपुरावा करणार आहोत। मराठवाड्यातील 4 जिल्ह्यामध्ये म्हणजे परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या 4 जिल्ह्यात मोठ्या प्रमाणामध्ये ऊसाचं गाळप झालेलं आहे। जवळपास 48 लाख टन एवढं ऊसाचं गाळप झाल्याचं समजतं आहे। साखर क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे, मात्र ऊसाला मिळणारा जो दर आहे तो अत्यंत कमी आहे। या संदर्भात तुम्ही काही प्रयत्न करणार आहात का भविष्यात? निश्चित ती खंत माझ्या मनामध्ये आहे कारण मराठवाड्यामध्ये खरं म्हणजे कोल्हापूरच्या नंतर आज जर तुम्ही बघितलं तर FRPच्या बाबतीमध्ये नांदेड रिजनच सगळ्यात पुढं आहे इतर रिजनपेक्षा, तर सोलापूरपेक्षाही आपण पुढं आहोत आणि म्हणून आता इथून पुढं आपला मराठवाडा हा ऊसाच्या बाबतीत हब बनेल कारण या मराठवाड्यामध्ये इथून गोदाम आहे, ह्या नांदेड जिल्हा मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यामधून जातं आहे आणि त्याचा फायदा निश्चित या भागातल्या शेतकऱ्याला होईल। राहिला भावाचा प्रश्न, यामध्ये परिस्थिती अशी होती की पूर्वी गोदावरीवर बंधारे नव्हते, बॅरेजेस नव्हते, पाण्याची तेवढी व्यवस्था नव्हती। शंकरराव चव्हाण साहेबांनी अप्पर पैनगंगेचं 34 TMCचं धरण बांधलेलं आहे आणि त्याचा पण फायदा आता मोठ्या प्रमाणात ह्या जिल्ह्याला होत आहे आणि निश्चित या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऊसाचे काय जुने कारखाने होते आणि त्यापूर्वी एवढा ऊस पुरवठा होत नव्हता आणि जुनी 40 वर्षापूर्वीची टेक्नॉलॉजी असलेले जिल्ह्यामध्ये कारखाने आहेत आणि आता टेक्नॉलॉजीमध्ये खूप मोठं अपग्रेडेशन झालेलं आहे आणि म्हणून आम्हाला कारखान्यामध्ये बदल करावा लागणार आहे। पूर्वीचे बॉयलर लो प्रेशरचे होते त्यामुळं बॉयलरमध्ये लॉस होत होता, बगॅसमध्ये लॉस होत होता, साखर बगॅसमध्ये जात होती आणि म्हणून आम्हाला ऊसाला भाव देणं परवडत नव्हतं। पण आता बरेचसे कारखाने मॉडिफिकेशन करत आहेत। आम्हीसुद्धा कुसुमनगर वाघलवाडा येथे 5000 टनाचा नवीन अत्याधुनिक कारखाना त्या ठिकाणी उभं करणार आहोत आणि त्या माध्यमातून ह्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उच्चांकी दर देण्याचं माझं एक स्वप्न आहे आणि ह्या जिल्ह्याला खूप पुढं नेण्याचं माझं स्वप्न आहे। निश्चित मी ते करणार। गुरुजी,
ज्या पद्धतीनं आपण सांगितलं FRPचा नक्कीच प्रश्न आहे, कारण काही कारखाने आत्ताची उचल दिलेली 2500 देत आहेत, काहीच्या ठिकाणी 2800 3000चा दर आहे. मात्र दुसरी गोष्ट अशी आहे की नांदेड जिल्ह्यातील ऊस जो आहे तो लातूर जिल्ह्यातील जे उद्योजक आहे ते नेत असतानाचं चित्र पाहायला मिळते. बऱ्याचशा मशिनरीज आपल्या परिसरात फिरताना मिळत. मग हे या इथलच्या उद्योगाचं अपयश आहे, उद्योजकांचं अपयश आहे असं म्हणता येईल का? नाही, असं नाही म्हणता येईल, कारण या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी ह्या जिल्ह्यातल्याच कारखान्यावर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणामध्ये ऊस लागवड केलेली आहे. पण आमची कारखान्याची जी क्षमता आहे ती कमी होती आणि म्हणून मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की मी त्या ठिकाणी आमची क्षमता कमी असताना आज आम्ही तिथं क्षमता वाढवण्याचं काम करत आहोत. पुढच्या वर्षी आमच्याकडं रोजचं 10,000 टन गाळप होईल एवढी व्यवस्था आम्ही करणार आहोत. आणि सन्माननीय अशोकराव चव्हाण साहेबसुद्धा त्यांचे दोन्ही कारखाने मॉडिफिकेशन करून त्यांची कॅपॅसिटी वाढवणार आहेत आणि त्यामुळं या भागातील शेतकऱ्यांना निश्चित त्याचा लाभ होणार आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात या भागातला शेतकरी संपन्नतेकडे जाणार आहे. ज्या विधानसभा मतदारसंघामधनं आपण आहात, नायगाव धर्माबाद विधानसभा मतदारसंघ आणि त्याला लागूनच असला भोकर विधानसभा मतदार, मोठ्या प्रमाणामध्ये केळी आणि ऊसाची लागवड त्या ठिकाणी होते. मात्र ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीनं शेतीपूरक उद्योग त्या ठिकाणी अद्याप आलेला नाही. प्रत्येकानं प्रत्येक विधानसभा लोकसभामध्ये हे आश्वासन दिलं आहे, मग ती आश्वासनांची पूर्तता होईल येत्या कालावधी असं वाटतंय का? 50-60 वर्षाचा कालावधी लोटला आहे, वाटतंय आता तरी होईल? नाही, बरोबर आहे, 50-60 वर्षाचा कालावधी लोटला आहे. पूर्वीच्या काळामध्ये प्राथमिक गरजाच पूर्ण झालेल्या नव्हत्या. या भागामध्ये कुठं रस्त्याची सोय झालेली नव्हती. पूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी तेवढ्या मोठ्या प्रमाणात नियोजन केलेलं नव्हतं. पण आता ह्या भाजप सरकारचं केंद्रामध्ये सरकार आहे, राज्यामध्ये सरकार आहे, डबल इंजिन सरकार आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणात आता उद्योग आपल्या जिल्ह्यामध्ये येतील आणि ह्या जिल्ह्यातले अनेक तरुण उद्योगाकडे वळतील आणि उद्योगपती होतील, निश्चित याची मला खात्री आहे. शेवटचा प्रश्न, गुरुजी ज्या पद्धतीनं सांगितलं की उद्योगाला चालना मिळणं गरजेचं आहे आणि जे अगोदरचे सोर्सेस होते ते कमी पडत होते, त्याच्यामुळे आपण डेव्हलप होऊ शकलो नाही. मात्र एक मन आहे ग्रामीण भागामधली की जर वाडेकरी आपला असेल, वाढपी जर आपला असेल तर पंक्तीला बसलेल्या व्यक्तीला हे पोटभर जेवण मिळतंय, हे अशी मानसिकता आहे किंवा आपल्या ग्रामीण भागातील ती मन आहे. मात्र मराठवाड्यावर कारण अशोक चव्हाण कुटुंबियाचं नाव घेतलं की निश्चितच राज्यातील आणि देशातील राजकारणाचा विषय येतो. मात्र राज्यातील राजकारणांनी अशोक चव्हाणांच्या कुटुंबियांना किंवा अशोक चव्हाणांना मंत्रिपद न दिल्यामुळं मराठवाड्यावर, विशेषतः महाराष्ट्र आणि मराठवाड्यावर अन्याय झाला असं वाटत नाही का? वाढपीच आपला नसल्यामुळं इथं येणारा जो निधी आहे तो कुठंतरी कमी पडेल असं वाटत नाही का? आपलं म्हणणं या ठिकाणी जी भूमिका आहे ती भूमिका या ठिकाणी भाजपचे जे वरिष्ठ नेते आहेत निश्चित आपल्या भूमिकेप्रमाणे या ठिकाणी निर्णय घेतील आणि न्याय देतील. कारण मराठवाड्यातली सेकंड राजधानी म्हणायला हरकत नाही नांदेड आहे आणि ह्या नांदेडमध्ये अशोकराव चव्हाण साहेबाच्या माध्यमातून, कैलासवासी शंकररावजी चव्हाण साहेबाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामं झाली आहेत आणि म्हणून त्यांना मानणारा मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाड्यामध्ये वर्ग आहे. कारण ती विकास करणारी मंडळी आहेत आणि निश्चित आज इथं डबल इंजिनचं सरकार आहे, केंद्रात सरकार, राज्यात सरकार आणि त्यामुळं या संधीचा फायदा घेऊन अशोकराव चव्हाण साहेब निश्चित या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी खेचून आणतील आणि सगळा जो राहिलेला विकास आहे तो पूर्ण करतील. एक आपण मतदार किंवा या ठिकाणचे स्थानिक म्हणून एक शेवटचा प्रश्न आहे असा की ज्या कुटुंबामध्ये केंद्रीय मंत्रिपद, मुख्यमंत्री, अशोक चव्हाण स्वतः 2 वेळेसचे मुख्यमंत्री, त्यानंतर बांधकाम मंत्री, सांस्कृतिक मंत्री असे वेगवेगळे मंत्रिपद त्यांनी भूषवले. त्यांच्या मिसेस ह्या आमदार होते त्याच विधानसभा मतदारसंघाच्या आणि प्रतिनिधित्व करताना सभागृहामध्ये जर आमदार म्हणून गेले तर नवीन आमदाराला हे शेवटच्या ह्याच्यामध्ये बसता येते. मात्र चव्हाण कुटुंबाला एक वेगळं वलय असताना त्या कुटुंबावर कुठंतरी अन्याय झाला, शेवटच्या पंक्तीत बसण्याची वेळ आली आहे का? निश्चित पक्ष प्रत्येक गोष्टीचं बारकाईनं निरीक्षण करत असते आणि पक्ष निश्चित या ठिकाणी चव्हाण कुटुंबियांना न्याय देईल याचा मला विश्वास आहे. कारण त्या कुटुंबाचं खूप मोठं योगदान या मराठवाड्यासाठी आहे, महाराष्ट्रासाठी आहे आणि निश्चित पक्ष या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्या कुटुंबियांना न्याय देईल याची मला खात्री आहे. तर हे आपल्यासोबत होते नांदेड जिल्ह्याचे प्रसिद्ध उद्योजक कवळी गुरुजी, ज्यांनी या ठिकाणची राजकीय परिस्थिती, त्याच पद्धतीने उद्योगधंदे, व्यवसाय या संदर्भात भाष्य केलं आहे. कॅमेरामन अमोलसह मी धनंजय सोळंके, मॅक्स महाराष्ट्र, नांदेड.